नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन, आमदार तांबेची तात्काळ अंमलबजावणी. पालिका प्रशासन युद्ध पातळीवर सक्रिय. पहिल्याच रात्री रस्त्यांची स्वच्छता, नगराध्यक्षासह नगरसेवक मैदानात. संगमेरच्या विजय सभेतून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दात निर्देश देत शहरातील वर्षभर साचलेली घाण तातडीने दूर करण्याचे आदेश दिले. त्याच दिवशी सायंकाळी आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन कामाचा आराखडा ठरवला. या निर्णयानंतर नगरपालिका प्रशासनाने रात्रीच युद्ध पातळीवर काम सुरू केले. नगरपालिका अधिकारी कर्मचारी एकत्र येत शहरातील मुख्य लक्ष्मी रोडची मध्यरात्री साफसफाई करण्यात आली. डिवायडर लगत साचलेली माती व कचरा हटवून पाण्याने संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला. पहिल्याच दिवशी नगरसेवकही मैदानात उतरले. बस स्थानक परिसरातील दत्त महाराजांची आरती करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. नगरपालिकेवर थोरात तांबे नेतृत्व आले आणि शहरात बदल जाणवू लागला, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, विश्वास मुर्तड, दिलीप कुंड आदीसह सर्वच नगरसेवक बस स्थानक परिसरात उपस्थित होते. मामूल मागे प्रथमतः मी सगळे संगमनेरकरांचे खूप खूप आभार मानते. सर्वांनी इतकं प्रेमाने, इतकं ताकदीने आम्हाला साथ दिली, संगमनेर सेवा समितीला ताकद दिली आणि आम्हाला सर्वांना निवडून आणलं. त्याच्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि आजपासून आमच्या मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी आम्हाला सूचना दिली की सगळ्यात प्रथम काम जे झालं पाहिजे तर ते आहे स्वच्छतेचं. कारण खूप वर्षभरापासून आपलं स्वच्छता जरा कमी पडलेली होती, खूप धूळ झालेली आहे शहरामध्ये, म्हणून सगळ्यात पहिलं काम आम्ही स्वच्छ करायचं काम चालू केलेलं आहे शहराला. की आपल्या सर्वांचे मार्गदर्शक थोरात साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं, कारण त्यांनाही स्वच्छतेची आणि झाडांची आणि सर्वच खूप आवड आहे, नीटनेटकेपणाची. डॉक्टर सुधीर तांबे यांनी 35 वर्षापूर्वी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम स्वच्छतेचं, ओला कचरा, सुका कचरा आणि वृक्षारोपण हे केलं होतं. आमदार सत्यजित तांबे यांचं
2.0 हे जे त्यांचं आहे विजन, त्यानुसार काम सुरू झालेलं आहे पहिल्या 100 दिवसातलं. आणि आता डॉक्टर मैथिलीताई तांबे हे आमच्या सर्वांच्या पावलावर पाऊल ठेवून हे गाव अगदी आपल्या संपूर्ण भारतामध्ये 1 नंबरला कसं येईल असं करण्याचा या सगळी टीम या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. काही रात्री 12 वाजता आपली सगळी टीम रात्री संगमनेर शहरातील नवीन नगर रोड नाशिक पुणे हायवे हे साफ करत होती. काय म्हणणार आहात यावर? आपले काही कार्यकर्ते आणि आपले काही जवळची माणसं यांनी कालच रात्री सुरू केलं की सकाळी उरकणार नाही काम, आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे, त्यामुळे रात्रीच ती सुरुवात झाली होती. आणि त्याची आता मीटिंग घारगावला सचिन दादांची चालू आहे. नाशिक पुणे हायवेवर जेवढे आमदार खासदार आणि सर्वजण कार्यकर्ते आहेत ते सर्वजण आता घारगावच्या इथं ही मोठी मीटिंग चालू आहे. आणि आपल्याला ही रेल्वे घेतल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. ठीक आहे, अकोल्यातनं गेली तरी आपलीच आहे, परंतु संगमनेर मधून गेली तर अकोल्यावाले आपल्या रेल्वेत बसतील आणि अकोल्यावरनं गेली तर आपण जसं कोकणात चाललोय असं आपल्याला वाटेल, परंतु ही रेल्वे आपल्याला न्यायचीच आहे. आज जो निकाल तुमच्या बाजूने लागला, अनेकांनी देव बुडवले होते तुमच्यासाठी, यावर आपण काय बोलणार? असं आहे, मी गेली 6 टर्म पासून नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत आणि लोकांना असं वाटत होतं की अँटी इन्कम्बन्सी यांच्या बाबतीत येऊ शकते, कारण उमेदवार जुना झाला, वारंवार उमेदवार तोच आहे, असे अनेक लोकांना बाहेरच्या लोकांना वाटत होतं. परंतु माझ्या प्रभागातल्या लोकांनी ते कुठेही हल्लेले नाही. बघा तुम्ही, मागचं लीडपेक्षाही यावेळी जास्त लीड मिळाले, त्यामुळे इथले प्रभागातल्या लोकांना कुठलीही प्रॉब्लेम अडचण नव्हती. बाहेर लोक कट्ट्यावर जो बाहेर चावडी कट्टा जो आहे ना समजा बाहेरचा, त्याच्यावर चर्चा चालायच्या, इतकं लीड राहणार नाही, हा जास्त हवे ते तो जास्त हवे, असं काहीच नसतं. वारंवार लोकांच्या सुखदुःखात राहणारे आम्ही माणसं आहे. कधी कोणाचं लग्न कार्य असो, कोणाचे सुख दुःख असो, सुख असो, आम्ही सतत धावणारे लोक आहे आणि जनतेचे कामं करणारे लोक असल्यामुळं आम्हाला हा निकाल तुम्हाला लागलेला दिसतोय. अतिशय चांगले मतं लोकांनी दिले. 7व्यांदा मी उभा राहून निवडून आलेलो आहे. सोपी गोष्ट नाही 7 वेळा निवडून येणं. नगरपालिका 1 2 3 4 5 6 7 मोजायला दम लागतो. इतकी संधी लोकांनी दिलेली आहे. मोजायला दम लागतो की नाही? एवढी संधी जर लोकांनी दिली आहे, त्या लोकांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. मी त्या पुढच्या काळात सुद्धा प्रचंड मोठं काम करणार आहे. रस्त्यांची कामं असतील, लाईटची कामं असतील, पाण्याचे प्रश्न असतील. आमचे आता अतिशय तरुण आमदार सतीशदादा तांबे यांचं नेतृत्व तर तुम्ही बघितलं, उजळून निघलेलं नेतृत्व आहे. अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. काय प्लॅनिंग, काय नियोजन, तुम्हाला सांगतो. हेच आमचं थोडंसं दुर्लक्ष झालं साहेबांच्या वेळेस. ही आमची चूक मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. मी स्वतः थोरात साहेब सभेला काढायलाच लागत होती. मी मागे भाषणात सांगितलं की ही जी नगरपालिकेचे निकाल जे सर्व लागले हे थोरात साहेबांना प्रेझेंट दिले लोकांनी. आमच्याकडून झालेली चूक आहे, ही दुरुस्ती करून आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय. हा निकाल साहेबांसाठी दिलेला आहे. नगराध्यक्ष मैथिलीताई तांबेला 16,000चं लीड भेटलं, तर हे लीड नामदार बाळासाहेब थोरातांना कमी भेटलं होतं त्यांच्या इलेक्शनमध्ये. त्याबद्दल तुमचं मत काय? अशी परिस्थिती आहे. थोरात साहेबांच्या वेळेस मी तेच सांगतोय की थोरात साहेब आमच्या वर्षावर राजकारण सोडून दिलं. ते तिकडं बाहेर महाराष्ट्रावर फिरणारे माणसं ते त्यांच्याकडं खूप मोठं काम होतं आणि ते तिकडे फिरत असताना आम्ही कार्यकर्त्यांनी नीट लक्ष दिलं नाही. प्रचार ज्या पद्धतीचं व्हायला पाहिजे त्या पद्धतीत झाला नाही. साहेबांना आम्ही काही गाईडलाईन द्यायला पाहिजे त्या दिल्या गेल्या नाही. काय अनेक कारणं व्यापारावर आहेत आणि लोकांनी मग बाकीचे तर माउथ पब्लिसिटीचे कारणं तोंडी घुसवतात लोक. तिथे आपण काही कंट्रोल केले नाही, त्यामुळे साहेबांचा पराभव झाला. परंतु नंतर लोकांच्या लक्षात आलं, अरे बापरे चूक झाली. तर ती चूक दुरुस्त करण्याचं काम खरं म्हणजे आता या नगरपालिकेच्या माध्यमातून केलंय आणि हा विजय हा थोरात साहेबांसाठी झालेला विजय त्यांना हे प्रेझेंट दिलेलं आहे लोकांनी. नगरपालिका इतक्या बहुमत मतांनी निवडून देणं शक्य नाही. नगरपालिका संगमनेर नगरपालिका प्रभागमध्ये 1 नंबरचं सीट तुमचं आहे. 1 नंबर वार्ड होता आणि 1 नंबरचं गणेशनगर हे 1 नंबर वार्ड आहे. तर ह्या वार्डामध्ये आता नवीन उपक्रम तुम्ही काय राबवणार तुमच्या वार्डातल्या नागरिकांसाठी? आता आम्ही इथं पहिले आमचं विभागीय कार्यालय करणार आहे. नागरिकांचे प्रश्न समजा इथले इथं सुटले पाहिजे, त्यांना नगरपालिका जाण्याची गरज सुद्धा पडायला नाही पाहिजे. त्यांची घरपट्टी पाणीपट्टी इथून घेतली जावी असा आमचा एक प्रयत्न आहे. त्याच्यानंतर रोड आता याच्यानंतर आमच्या भूमिगत गटाचा फेज 2चा काम चालू होणार आहे. कारण सगळ्या शहरात गटरी झाल्यात. आता उपनगराच्या गटरी राहिल्यात.
उपनगरांच्या गटरी झाल्यानंतर सगळे रस्ते खोदले जाणार आहेत. आता शहरातले झालेत, आता उपनगरात पूर्ण रस्त्यांचं काम होणार, सगळे रस्ते फुटले जाणार. ते फुटल्यानंतर तसे रिपेअर करावे लागणार. त्याच्यापेक्षा आम्ही सरळ सिमेंट कॉन्क्रीटचे रोड सतीशदादा यांच्या नेतृत्वात त्यांची चर्चा करून आणि हे सगळे मैत्रीताईत आम्ही आमच्या नगराध्यक्ष त्यांची चर्चा करून कॉन्क्रीटचे रस्ते जास्तीत जास्त कसे होतील आणि येणारं अतिक्रमण असेल, पायऱ्या असतील, या सगळ्या काढून आणि अगदी अप टू डेट पैकी चांगले रुंद रस्ते करण्याचा प्रयत्न आमचा पुढचा राहणार. संगमनेर नगरपालिकेमध्ये सगळ्या नगरसेवकांमध्ये सगळ्या सिनियरिटी आणि 7 वेळा तुम्ही आलेले निवडून आणि सगळ्यांच्या वयामानाने सगळ्यात सिनियर वय बी तुमचं जास्त आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं आता हे नवीन अनुभव आणि वय हा टीम आता जी आलेली टीम आहे ही सतीशदादाची टीम आहे, नवीन दिलेली टीम. मग त्यांना मास्टर म्हणून आम्हाला ठेवलेलं आहे तिथं. आम्ही आम्ही हेडमास्टर आहे तिथं. त्यामुळे आम्ही चांगलं काम करणार आहे, त्यांना चांगली गाईडलाईन देणार आहे, नवीन मुलांना घडवण्याचं काम करणार आहे. त्यांना एक नगरपालिका कशी चालवायची, काय करायचं हे सगळे आम्ही त्यांना सांगणार आहे. सिरबिक नगर हा तुमचा बालेकिल्ला आहे वर्षानुवर्ष. तर या बालेकिल्ल्याच्या दृष्टिकोनातून त्या लोकांच्या रहिवाशांना तुम्ही काय गिफ्ट देणार आहे ह्या पंचवर्षीमध्ये? ही आता पहिले एकदा आम्ही याच्यानंतर दादांबरोबर बसून आमदार साहेबांमध्ये मीटिंग लावणार, त्यांची चर्चा करणार. त्यांना ते घर आहे तिथंच घरं बांधून पाहिजे आहेत की एकावर एक मजल्यावर करून घरं पाहिजे आहेत, त्यांची चर्चा करून त्यांना जे कम्फर्ट वाटेल, चांगलं वाटेल त्या पद्धतीचा तिथला विकास करण्याचा आमचा पुढचं. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे जागा आमच्या नावावर करून द्या, आम्ही आमचे घरं बांधून घेऊ. असं जागा नावावर करून द्यायला एक तितकी जागा आहे की नाही हे बघावं लागेल. खोटं आणि पोकळ आश्वासन आणि चुकीचं आश्वासन मी कधीच देणार नाही. तिथं काय बसतंय मुळात ती गव्हर्नमेंटची जागा आहे, नगरपालिकेची जागा आहे, तिला हे भोगवटदार म्हणून यांना वापरण्यासाठी दिलेली आहे. पुनर्वसन ते कायद्यात जर बसलं तर जे कायद्यात बसल त्या लोकांच्या भल्याचं असेल, फायद्याचं असेल तो प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे यांना पंतप्रधान घरकुल योजनेतूनच योग्य आहे. तिथं आतापर्यंत जवळजवळ 7-8-10 घरं पंतप्रधान योजनेच्या स्कीम मधून झालेली आहेत. मग त्याचं काय करणार तुम्ही परत, असा एक प्रश्न आहे. तर ते आपण त्या लोकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना त्याच्यातून कसा न्याय मिळेल हे प्रयत्न करणार आहे. आमच्या वृत्तवाहिन्यातर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तुमचं उर्वरित आयुष्य असंच जनतेसाठी सेवा करण्यासाठी जावो हीच सदिच्छा. एक फोटो लिहून अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.